ॐ ह्रीं श्रीं आदिनाथाय नमः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। श्रोते हो, जय जिनेंद्र। आज आपण मानतुंग आचार्य विरचित भक्तामृत स्तोत्रमधील लक्ष्मीप्रदायक काव्य क्रमांक 36 ऐकणार आहोत। उन्नींद्र हेम नव पंकज पुंज कांती पर्युल्लसन नखमयूख शिखाभिरामो पादो पदानि तव यत्र जिनेन्द्र दत्तः पद्मानि तत्र विबुधा परिकल्पयन्ति। हे भगवन, फुललेल्या सोन्याच्या नवीन कमल समूहाप्रमाणे ज्याची कांती आहे, त्याचप्रमाणे सर्व बाजूंनी शोभायमान नखांच्या किरणांच्या टोकाहून सुंदर असे तुझे चरण जेथे पाऊल टाकतात, तेथे देव 225 कमल पुष्पांची रचना करतात। हे जिनेंद्रा, ज्यावेळी आपण आर्य क्षेत्रामध्ये धर्मोपदेश देण्याकरिता विहार करता, त्यावेळी देवलोक आपल्या चरणाखाली सुवर्णकमलांची रचना करतात। लक्ष्मी प्राप्तिकारक व संपत्ती लाभकारक वृद्धी आणि मंत्र। ओम ह्रीं अर्हं नमो विपोसै पत्तानं ज्रों ज्रों नमः स्वाहा। ओम ह्रीं श्रीं कलिकुण्डदण्डस्वामिन् आगच्छ आगच्छ। आत्ममन्त्रान् आकर्षय आकर्षय। आत्ममन्त्रान् रक्ष रक्ष। परमन्त्रान् छिन्द छिन्द। मम समीहितं कुरु कुरु स्वाहा। ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करून शुद्ध पिवळे रंगाचे वस्त्र धारण करून यंत्राचं मुख उत्तरेला असावे। यंत्राचा अभिषेक करून मंगल कलश स्थापन करावे। दीप धूप लावून आपले मुख पूर्व दिशामध्ये ठेवून पिवळ्या रंगाच्या आसनावरती बसून दशांग धूप आपण घालावे। त्यानंतर 36 नंबरचे काव्य, याचे रुद्धिजाप्य आणि मंत्र 12,000 पूर्ण करून मंत्रसिद्ध आराधना करून घ्यावी। याचे फल आहे लक्ष्मी प्रदायक। ओम ह्रीं पदन्यासे पद्मश्री युक्ताय श्री आदिनाथ जिनेन्द्राय अर्घ्यं निर्वपामिति स्वाहा। श्रोते हो, आज आपण भक्तामृत स्तोत्रमधील काव्य क्रमांक 36 ऐकलो। उद्या आपण मानतुंग आचार्य विरचित भक्तामृत स्तोत्रमधील काव्य क्रमांक 37 ऐकणार आहोत। तोपर्यंत सर्वांना जय जिनेंद्र।